नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर बघा, मी दिवाळीची ब्लाऊजची शॉपिंग केलेली आहे अहिल्यानगरवरून। तर बघा, मी काय काय आणलेलं आहे तुम्हाला दाखवते। तर बघा, इथं मी आणलेले आहे अस्तर। तर बघा, मी 100 अस्तर आणलेले आहे। तर बघा, मी शक्यतो होलसेल भावामध्ये एकखटी मटेरियल भरत असते। तर बघा, मी इथं हे आणलेले आहे अस्तर, 100 अस्तर आणलेले आहे आणि हे शोचे बटन आणलेले आहे। तर बघा, आता आपण हे पहिले सगळं काढून घेऊया खाली। तर बघा, एकदम योग्य भावात आणि चांगलं भेटतं, त्याच्यामुळे मी शक्यतो सगळं मटेरियल एकखटीच आणत असते। तर बघा, हे सामान माझं 7000चं झालेलं आहे। तर बघा, मी थोडंसंच आणलेलं आहे कारण माझं पहिलं शिल्लक होतं। तर बघा, इथं आणलेले आहे मी अस्तर आणि हे आणलेले आहे 5 डझन फॉल। तर बघा, कधी कलर साडीचे किंवा ब्लाऊजचे येतील हे सांगता येत नाही, त्याच्यामुळे मी पहिले आहे काही ते नव्हते ते कलर मी आणलेलं आहे। तर बघा, हे अस्तर आहे एवढे सारे, पहिले पण माझ्याकडे शिल्लक आहे। तर बघा, एवढे अस्तर आहे आणि फॉल आहे 5 डझन आणि ही मी लेस आणलेली आहे। तर बघा, ही मला 500 रुपयाची भेटलेली आहे 9 मीटरची। तर बघा, ही हुकचे 2 बॉक्स आणलेले आहे आणि हे शोचे बटन आणलेले आहे। बघा, एकदम सुंदर असे शोचे बटन आहे आणि हे 2 नॉटचे आणलेले आहे 30-30 रुपयाला आणि हे 50 रुपयाला लेस आणलेली आहे। तर बघा, इथं मी हे थोडे लाईट कलरचे दोरे आणलेले आहे आणि काही डार्क कलरचे आणलेले आहे। तर बघा, हे मला 350 रुपयाला बॉक्स भेटलेला आहे। तर बघा, मी 2 आणलेले आहे, पहिले पण शिल्लक माझ्याकडे आहे। तर बघा, हे असं आपल्यावालं मटेरियल झालेलं आहे। त्याच्यानंतर मला हे दिवाळीचे आता ब्लाऊज आणि साड्या आलेल्या आहे शिवण्यासाठी। तर बघा, ह्या एका कस्टमरच्या 3 साड्या आहे। तर बघा, ही अशी चॉकलेटी कलरची साडी आहे आणि याच्यावरचं ब्लाऊज पण मला शिवायचं आहे, पण याच्यावरचं ब्लाऊजचं कापड एकदम हलका आहे, त्याच्यामुळे याच्यावरचं वेगळं आणायचं आहे। तर बघा, ही पिवळ्या कलरची साडी आहे आणि याच्यावरचं हे ब्लाऊज पीस आहे। तर बघा, हे ब्लाऊज आता आपण याच्यातून कट करून घेऊया, म्हणजे हाताने काढून घेऊया, धागे वगैरे ढिल्ले असते त्याच्यामुळं ते व्यवस्थित कट केलं जातं हातानेच। तर बघा, हे ब्लाऊज पीस आहे ह्या साडीवरचं, पिवळ्या साडीवरचं, आणि ही अशी सुंदर साडी आहे, म्हणजे वापरण्यासाठी ब्लाऊज शिवायचे आहे यांचेवाले आणि साड्या पण वापरायच्याच आहे। तर बघा, याच्यामध्येच याचं ब्लाऊज पीस आहे। तर बघा, ही थोडी राणी कलरची साडी आहे आणि ही एकदम सुंदर साडी आहे। तर बघा, हे पदर आहे आणि नेसत्या पदराला याचा ब्लाऊज पीस आहे, म्हणजे साडीसारखाच याचा ब्लाऊज पीस आहे। तर बघा, हा पण कट करून घ्यायचा आहे, तर आपण हे नंतर कट करून घेऊया। तर बघा, याच्यावरचं ब्लाऊज पीस आहे, पण हे खूप हलका आहे, त्याच्यामुळे याच्यावरचं ब्लाऊज पीस आपल्याला वेगळं आणायचं आहे साध्यामधला। तर हे बघा, हे मापाचं ब्लाऊज आहे, हे कटोरी ब्लाऊज आहे आणि याच्यावरचं आपल्याला ब्लाऊज प्रिन्स कटचं शिवायचं आहे। तर बघा, ही एक साडी आहे, याचीवाली पण पिको फॉल करायची आहे। तर बघा, ही पण एकदम सुंदर अशी साडी आहे लाल कलरची आणि याचीवाले काट वगैरे एकदम सुंदर असे मस्त आहे। तर बघा, ही पिको फॉल करायची आहे आणि जो यो टॉप आहे याचीवाली जी हे असती चेन असती ती स्लिप झालेली आहे, तर ती बसायची आहे। तर ती पण मी घेऊन आलेली आहे, ते नंतर तुमच्यासोबत शेअर करेन टाईम भेटला तर। तर बघा, हे एका कस्टमरचं आहे। तर बघा, याच्यावरचं हे ब्लाऊज पीस मीच शिवलेलं आहे, तर हे मापासाठी दिलेलं आहे त्यांनी, आणि ही एकदम सुंदर अशी पिस्ता कलरची साडी आहे आणि त्याच्यावरचं साधं ब्लाऊज शिवायचं आहे। तर बघा, याच्यामध्ये ब्लाऊज पीस आहे, पण तो त्यांना नाही शिवायचा, तर तो कट करून त्यांना तसंच द्यायचा आहे आणि हे साधं ब्लाऊज शिवायचं आहे। तर बघा, हे ब्लाऊज याच्यावरचं आहे। तर बघा, हे एका कस्टमरचं आहे आणि आता आपण याच्यावाले सगळ्यांच्या घड्या घालून घेऊया आणि त्याच्यावरचं याचं ब्लाऊज पीस कट करून घेऊया। तर बघा, ही साडीचा ब्लाऊज पीस असा आपल्याला व्यवस्थित आपल्याला आथरून घ्यायची आहे साडी, आणि जे येलो कलरचं ब्लाऊज पीस आहे तो ठेवून घ्यायचा आहे आणि आपल्याला तिथून असं कट करून घ्यायचं आहे, जेवढं लागेल तेवढं, जास्तीचं आपल्याला कापड काढायचं नाही आहे। तर बघा, व्यवस्थित आपल्याला असं आथरून घ्यायचं आहे आणि ब्लाऊज पीस आपल्याला असा सारखा असा कट करून घ्यायचा आहे। तर बघा, जेवढं लागेल तेवढंच आपल्याला काढून घ्यायचं आहे, जास्तीचं आपल्याला काढायचं नाही, कारण मग साडी आपल्याला कमी पडते। तर बघा, व्यवस्थित आता आपल्याला हे कट करून झालेलं आहे। तर बघा, कट करून झाल्याच्या नंतर याची व्यवस्थित अशी घडी घालून घ्यायची आहे आणि साडीची पण आता आपण ही घडी घालून घेऊया। तर बघा, एकदम सुंदर अशी साडी आहे ही पण। तर तुम्हाला आजचं मी कसं वाटलं लॉक माझावाला, तर नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, धन्यवाद।